नमस्कार. मी सोमनाथ. गेल्या 15 दिवसापासून जर आपण बघितलं, मराठवाड्यात पावसाचा एक थेंबसुद्धा पडला नाही. आणि याचा सगळा जे काय फटका आहे ते आपल्या बळीराजाला बसायला लागला आहे. सोयाबीन, तूर जे काही पीक लावलं होतं ते पाणी नसल्यामुळं सगळं सुकून चाललं आहे. हे जी काही जमीन सगळी हिरवीगार सगळी दिसत होती अगोदर, आता पण आहे, पण आता जरा पिवळी पडले. हिरवीगार जे काही दिसत होते का नाही, आज त्याला जर तुम्ही बघितलं तर का भेगासुद्धा पडले. त्या भेगा बघायच्या त्या बघा, भेगा. आणि शेतकऱ्याची नजर आता कुठं आहे? आकाशाकडं आहे. आकाशाकडे बघितलं की काय दिसतंय? पंखा दिसतंय. एकीकडं निसर्गाचा फटका आहे हे सगळा, आणि दुसरीकडं वाढती महागाई. बियाणं असेल, खतं असेल, औषधं असतील, या सगळ्याची भाव कशी एकदम रॉकेट झाली ती रॉकेट. त्यामुळे शेतकरी जे काय ते एकदम काय सांगायचं तुम्हाला, दुहेरी संकटात आहे. दुहेरी, वरून पण सगळीकडून. ही जी काय गोष्ट आहे ती एका गावाची नाही, पण ती पूर्ण अख्ख्या मराठवाड्याची, किंवा तसं म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रात पण नाही पाऊस. त्यांच्या सगळ्या कष्टाचं, त्यांच्या घामाचं मोल आज जे काय आहे ती एका पावसाच्या सरीवर अवलंबून आहे. त्यामुळं शासनानं आणि समाजानं सुद्धा या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणं एकदम अशी गरज आहे. कारण आज जर बळीराजा जर टिकला नाही की नाही, तर उद्याचं ताटसुद्धा रिकामं राहू शकते. थँक्यू.